वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मनसे आक्रमक, प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन. प्रशासनाच्या ढोंगी निद्रेचा निषेध, लेखा आक्षेपांवर कारवाई न केल्याने मनसे सैनिक रस्त्यावर. परभणी प्रतिनिधी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सन 2017 ते 18 पासून प्रलंबित असलेल्या लेखा आक्षेपांवर आणि कथित भ्रष्टाचारावर विद्यापीठ प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ढोंगी निद्रा घेत असल्याचा घणाघात यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. प्रलंबित लेखा आक्षेपांचा मुद्दा ऐरणीवर. मनसेच्या दाव्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 2017 ते 18 पासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे लेखा आक्षेपांतून समोर आले आहे. या प्रकरणी मनसेच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रव्यवहार आणि आंदोलने करण्यात येत आहेत. 2 महिन्यांपूर्वी मनसेने पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी हा भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा केला होता. त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी 1 मे 2026 पर्यंतची मुदत मागितली होती. मात्र ही मुदत संपूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याने मनसे सैनिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासनाचे झोपेचे सोंग. लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार पुराव्यासह समोर असूनही विद्यापीठ प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाला दिलेली मुदत संपली तरीही कारवाई शून्य आहे. याचाच अर्थ प्रशासन भ्रष्टाचारांना पाठीशी घालत आहे, असा आरोप मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाहोटी यांनी यावेळी केला. जोपर्यंत या लेखा आक्षेपांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मनसे आपला लढा तीव्र ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलकांचा मोठा सहभाग. या ठिय्या आंदोलनामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, पूर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले, परभणी शहर उपाध्यक्ष खंडू राऊत यांच्यासह सुरेश गडकरी, आनंद शिंदे, योगेश भोसले, कांचन कांबळे, सुदाम शेळके आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे परिसर दणाणून गेला होता. वृत्त लिहीपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून या आंदोलनावर किंवा आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नव्हती. मात्र मनसेच्या या आंदोलनामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भर उन्हात ह्याच्यासाठी ठेवलेले आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 17, 18 ते 21, 22 पर्यंत यांचे लेखा परीक्षण झालेले असून अद्यापही त्या लेखा परीक्षण आक्षेपावर कुठलीही कारवाई झालेली नाही. ह्याचा पाठपुरावा मी जवळपास जानेवारी महिन्यापासून सुरू केलेला आहे. तर ही गोष्ट आतापर्यंत म्हणजे मग ह्यांनी मी म्हणलं की ह्यांच्यावर कारवाई का झाली नाही नियमाप्रमाणे, तर त्यांनी म्हणले की आम्ही ह्यांचे देयक बंद करू. मग अचानक यांनी देयक बंद केले, लगेच ते देयक सुरू केले आणि कुलगुरू साहेबांनी मला विनंती केली की येत्या 2 महिन्याचा वेळ द्या, आम्ही हे सगळे लेखाक्षेप त्यांचे क्लिअर करू, जे की अतिशय गंभीर आहेत. परंतु 30 एप्रिल ही त्यांची 2 महिन्याची मुदत 30 एप्रिलला संपली होती. 1 तारखेला मी त्यांना महाराज दिनाच्या फुले देऊन शुभेच्छा दिल्या. आंदोलन करण्याच्या अगोदर मी एकदा फुले देऊन बघत असतो, फरक पडला तर ठीक आहे. पण इथल्या ह्या भ्रष्ट विद्यापीठ प्रशासनाला कुठलाही फरक पडलेला दिसत नाही. त्यासाठी म्हणून या सर्व लेखाक्षेपावर कोणीही म्हणजे ज्यांनी लेखाक्षेप पूर्ण केले नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी हे आमचे आजचे हे आंदोलन आहे. सन्माननीय जिल्हाध्यक्ष रुपेशभाई देशमुख, तालुकाध्यक्ष अनिल बुचाले, अर्जुन टाक असे सगळेजण आंदोलनात आम्ही सहभागी आहोत. नाही, ते परत म्हणले की आम्हाला अजून 15 दिवसाची वेळ द्या आणि मग मी त्यांना म्हणलं तुम्ही घरी जा. नाही, मी आता वेळ देणारच नाहीये. काय काय कारवाई करूनच उठणार आपण. हो, कारवाई करूच उठणार आहे. कारण की विद्यापीठ आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं मोठे मोठे गोष्टी राबवल्या जातात सगळं, आणि त्याच्या नावाखाली त्यांचा सर्रासपणे इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे. ही गोष्ट शेतकऱ्याचे लेकरं इथं मरायला लागलेले आहेत, म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर यायला लागलेली आहे आणि हे यांचा भ्रष्टाचाराचा सुसाटा चालूच आहे. दोन पार्टीची गलत आहे. आपण सगळेच आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, सगळेच चोर आहेत. दर 15 दिवसाला आंदोलन करणार आहे. म्हणजे एखादा डॉक्टर नाही का अगोदर एखाद्या आजाराला गोळी देऊन बघतो, मग इंजेक्शन देतो, मग सलाईन देतो आणि मग ऑपरेशन करतो. तर आज गोळी देऊन बघण्याचा प्रयत्न आहे, पण जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत दर 15 दिवसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे आणि राहणार. ऑपरेशन काय असेल
ऑपरेशन म्हणजे तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळू, दुसरं काय.